Welcome, friends. Today we have just, I told you yesterday, we will now focus on our 1.2 टेक्स्ट. आपलं 1.2चं जे टेक्स्ट आहे त्याच्यावर आपण फोकस करणार आहोत. ऑन सेइंग प्लीज. Okay, my friends, before read the text, we have icebreakers on page number 13. त्या नंबर पेजवर icebreaker हा भाग आहे. Now, the first icebreaker is list the words of courtesy. Courtesy means सौजन्य. असे काही शब्द आहेत की जे आपण रोजच्या व्यवहारात वापरतो, सौजन्यपूर्वक बोलताना वापरतो. लिस्ट द वर्ड्स ऑफ कोर्टेसी दॅट वी यूज इन अवर डेली लाईफ. डिस्कस देम विथ युअर पार्टनर अँड एक्सप्लेन द पर्पज ऑफ युजिंग ईच. ओके, वर्ड्स ऑफ कोर्टेसी. There is one word, thank you. आता रोजच्या जीवनामध्ये आपण काही शब्द वापरतो बोलताना. विशेष म्हणजे कोणते शब्द जरी आपण ग्रामीण भागातले आहोत किंवा आपली मातृभाषा मराठीत आहे तरी पण आपण ते शब्द मराठीतले वापरतो. जसं थँक्यू, धन्यवाद. तर अशा प्रकारचे काही शब्द आहेत, त्यांची लिस्ट करायची आहे. थोडक्यात आपण म्हणतो excuse me, then please, then may I help you, किंवा अजून काही शब्द आहेत. टेक केअर, or there are few words just like good day, have a good day, all the best. These are some words. असे काही शब्द आहेत ज्यांचा आपण वापर करतो. मित्रांनो, ते आहेत वर्ड्स ऑफ कोर्टसी. त्यानंतर खालचा भाग जो आहे तो लिस्टेड बिलो आर अ फ्यू कॅरेक्टर ट्रेट्स. काही विशेषता आहेत दाखवणारे शब्द. ऑफ पीपल, काही लोकांचे काही विशेषता असतात त्यांच्याबद्दलचे काही शब्द आहेत. सम आर पॉझिटिव्ह ट्रेट्स, काही सकारात्मक विशेषता आहेत, सकारात्मक गोष्टी असतात व्यक्तीमधल्या, त्या आहेत. व्हाईल ऑदर्स आर नॉट, आणि काही नाहीत. ते शब्द आहेत टिक द वन्स यू फील आर डिझायरेबल. जर त्या शब्द ते विशेषता योग्य वाटली तर त्याला टिक करा, राईट. आणि जर अयोग्य वाटली तर असे टिक करा. आता पहा, मी काही शब्द वाचतोय, तुम्ही तुमच्या बुकमध्ये टिक करून घ्या वाटले असतं. पहिला आहे कन्व्हिंग. कन्व्हिंग हा शब्द डिक्शनरीमध्ये पहा वाटला असतं. त्याचा अर्थ आहे संगमत करणे. असा व्यक्ती असेल तर तो तुम्हाला आवडतो का, तुम्हाला योग्य वाटतं कन्व्हिंग करणारा व्यक्ती? काही नाही, ठीक. नंतर मग इनसेन्सिटिव्ह, अक्रियाशील, नाही. त्यानंतर मग कोणता आहे स्लाय, लबाडी करणारा, नाही. त्यानंतर ह्युमरस, हसवणारा, यस. त्यानंतर नाईव म्हणजे सिंपल, वागणं बोलणं चालणं जसं आहे तसं नाईव शब्द आहे, राईट. टिक करायचं त्या ठिकाणी. नंतर मग बेनोव्हलंट म्हणजे उदार, राईट.
त्यानंतर मग ॲग्रेसिव्ह, उतावीळ टिक राईट करायचं. त्यानंतर स्कीमिंग स्कीम म्हणजे काहीतरी छलकपट करणारा, आय थिंक रॉंग. वाईज हुशार, यस. इगोइस्टिक, मनात धूर्तपणा बाळगणारा, इगोइस्टिक नाही. त्यानंतर मॅनिप्युलेटिव्ह, थोडक्यात मॅनिप्युलेटिव्ह म्हणजे ॲक्टिव्ह, राईट. त्यानंतर रूढ, उद्धट नाही. त्यानंतर मग बोस्टफुल, बडाईखोर, बोस्टफुल नाही. त्यानंतर मग हंबल, प्रामाणिक, नम्रशील, यस. त्यानंतर सर्व्हाईल म्हणजे गुलाम नाही. त्यानंतर मग टेरिटोरियल म्हणजे प्रादेशिक वाद करणारा नाही. त्यानंतर मग पॅट्रोनायझिंग, आश्रय देणारा, इतर लोकांना काही समजून घेणारा, यस. आणि शेवटचं आहे जनरस, उदार, यस, डेफिनेटली. तर अशा प्रकारे ते क्लिक तुम्हाला करणं आहे. त्या शब्दांची माहिती डिक्शनरीमधून घ्या आणि ते तुमच्या बुकमध्ये, त्या ॲक्टिव्हिटीमध्ये, आयस ब्रेकर्समध्ये फिलअप करा मित्रांनो, जेणेकरून तुमचा शब्दभांडार वाढेल. त्यानंतर मग एटिकेट अँड मॅनर्स. एटिकेट म्हणजे थोडक्यात शिष्टाचार, कसं वागायचं, कसं बोलायचं, किती बोलायचं, त्याला म्हणतात एटिकेट्स. एटिकेट्स अँड मॅनर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अ पर्सन टू लिव्ह इन द सोसायटी. यस, समाजात राहताना हे मॅनर्स बाळगणं, जवळ असणं अतिशय महत्त्वाचं आहे. रीड द फॉलोइंग अँड पुट देम इन प्रॉपर कॉलम्स. आता या ठिकाणी 2 कॉलम आहेत. त्या 2 कॉलममध्ये तुम्हाला एटिकेट्स योग्य वाटत असतील तर ॲप्रोप्रिएटमध्ये घ्या. आणि दुसरं आहे इन ॲप्रोप्रिएट म्हणजे समर्पक आणि असमर्पक, किंवा योग्य आणि अयोग्य, असे 2 कॉलम आहेत. आता मी काही वाक्य वाचतोय, तुम्हाला कोणतं समर्पक वाटतं ते टिक करा किंवा ते लिहा या कॉलममध्ये, आणि जे असमर्पक किंवा अयोग्य वाटतं ते या कॉलममध्ये लिहा. टू रिसीव्ह फोन कॉल्स व्हाईल यू आर इन अ लेक्चर ऑर क्लास. जेव्हा तुम्ही क्लासमध्ये असतात, अभ्यास करत असतात, वर्गात असतात, तेव्हा तुम्हाला जर अचानक फोन आला तो रिसीव्ह करणं हे योग्य आहे की अयोग्य आहे, तुम्हीच ठरवा. टू नॉक बिफोर यू एंटर युअर प्रिन्सिपल्स ऑफिस. तुमच्या प्रिन्सिपल सरांच्या कॅबिनमध्ये किंवा त्यांच्या दालनामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर नॉक करणं योग्य वाटतं का तुम्हाला की अयोग्य वाटतं, तुम्हीच ठरवा काय आहे ते, याच्यात कुठे बसतं ते. त्यानंतर टू थँक द पर्सन हू ऑफर्स यू टी ऑर कॉफी. एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला चहा घ्यायला आग्रह केला, घ्या चहा, घ्या घ्या घ्या, तर तुम्ही थँक्स म्हणणं आवश्यक आहे. हे योग्य वाटतं तुम्हाला का अयोग्य वाटतं ते लिहा. त्यानंतर मग टू बी पोलाईट अँड कोर्टियस टू अदर्स. इतरांशी प्रामाणिक आणि नम्र राहा. तुम्हाला काय वाटतं, योग्य की अयोग्य. त्यानंतर टू लिव्ह द क्लासरूम विदाउट द टीचर्स परमिशन. शिक्षकांच्या परमिशनशिवाय क्लासरूम सोडून जाणं न विचारता योग्य वाटतं की अयोग्य वाटतं ते कॉलममध्ये लिहा. त्यानंतर टू कॉपी द सीट रिझर्व फॉर लेडीज, टू ऑक्युपाय द सीट. बसमध्ये काही सीट रिझर्व असतात लेडीजसाठी, ती सीट आपण पकडून घेणे किंवा आपण त्याच्यावर बसणे. ऑर फिजिकली चॅलेंज ऑर एल्डरली पीपल ऑन अ बस ऑर अ ट्रेन. ट्रेनमध्ये असेल किंवा बसमध्ये असेल त्या सीटवर बसणं हे योग्य आहे की अयोग्य आहे. आय थिंक यू कॅन डिसाईड. तुम्ही योग्य प्रकारे ते निर्णय घेऊन त्या कॉलममध्ये ॲप्रोप्रिएट असेल तर ॲप्रोप्रिएट लिहा, आणि जर इनॲप्रोप्रिएट असेल तर इनॲप्रोप्रिएट लिहा मित्रांनो. ओके माय फ्रेंड्स, अशा प्रकारे पेज नंबर 13
13 नंबर या पेजचा अभ्यास झालेला आहे किंवा आपल्याला करायचा आहे. बिफोर learning our lesson, we would like to, we must know the information about the writer. आपण ऑन सेइंग प्लीजचा अभ्यास करण्याच्या अगोदर त्या रायटर बद्दलची माहिती घेणं आवश्यक आहे. त्यांचं नाव आहे A.G. गार्डिनर. Okay, my friends. Now, he was born at Chelmsford in Essex in 1865. I just tell the information about A.G. गार्डिनर. हे जे लेखक आहेत ते एक ब्रिटिश लेखक आहेत. ते एका न्यूजपेपरमध्ये डेली न्यूज ऑफ लंडन त्या ठिकाणी ते एडिटर म्हणून काम करायचे. आणि अल्फा ऑफ द फ्लो हे त्यांचं एक निकनेम आहे, पेन नेम आहे. नंतर मग हिज एसेस आर युनिफॉर्मली इलेगंट, ग्रेसफुल अँड ह्युमरस. त्यांचे जे लेख आहेत किंवा निबंध आहेत ते अगदी चतुर असे, छान असे आहेत, ग्रेसफुल आहेत किंवा माणसाला मॅनर्स काय आहेत त्याच्याबद्दलची माहिती देणारे ते असे लेख आहेत. आता या ठिकाणी ऑन सेइंग प्लीज आपला जो लेखक आहे, आपलं टेक्स्ट आहे, पाठ्यघटक आहे, हा कशावर आहे पहा. इन ऑन सेइंग प्लीज, तुम्हाला याच्यावरून थोडक्यात लक्षात आलं असेल टायटलवरून, ऑन सेइंग प्लीज, यू कॅन गेस. ही पॉइंट्स आउट द व्हॅल्यू ऑफ गुड मॅनर्स. चांगल्या वागण्याचे जे व्हॅल्यू आहे, मूल्य आहे, ते समजतं सगळ्यांना, नियमच आहे. ओके, जसं पेराल तसं उगवतं. गुड मॅनर्स असतील समोर, आपण जर अहो बोललं तर तिकडनं काय काहो येतो. इन सोशल लाईफ अँड एम्फसाइजेस द इम्पॉर्टन्स ऑफ कोर्टसी अँड पोलाइटनेस. आणि जो अगदी प्रेमाने, नम्रपणे इतरांशी वागतो, in daily behavior, he shows how polite speech and manners sweeten the atmosphere around. आणि असं वागणारा व्यक्ती जो पोलाइटली बोलतो, नम्रपणे वागतो, त्याच्यामुळे काय होतं, समोरचं वातावरण काय होतं, पोलाइट होतं, अगदी छान असं तयार होतो, अगदी मंत्रमुग्ध होतं अराउंड. अँड हाऊ डिसकोर्टसी अँड इल मॅनर्स स्पॉइल or pollute it. आणि एखादा व्यक्ती जर डिसमॅनरपणे वागत असेल, असभ्यपणे वागत असेल, तर त्या परिसरातलं किंवा त्या सभोवतालचं वातावरण कसं अगदी प्रदूषित होतं, ह्याच्याबद्दलचं हा एक पाठ्यघटक आहे, ऑन सेइंग प्लीज. ओके माय फ्रेंड्स, आय थिंक आय वुड लाईक टू इन्फॉर्म ऑल यू, रीड द टेक्स्ट twice, find out the difficult words meaning in dictionary. Okay my friends, तुम्हाला जे डिफिकल्ट वर्ड्स असतील ते नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा, ते लिहून ठेवा. मी लेक्चर घेताना त्यांचे अर्थही सांगत जाईल, तुम्ही पण त्यांची माहिती घ्या, जेणेकरून तुम्हाला ऑन सेइंग प्लीज हा जो पाठ्यघटक आहे हा समजण्यास सोपा जाईल. मित्रांनो, भरपूर असे प्रॉब्लेम्स असल्यामुळे आम्ही थोडे आमचे लेक्चर्स शॉर्टकटमध्ये किंवा थोडे कमी कालावधीची तुम्हाला देतो, त्याच्याबद्दल तुम्ही थोडं समजून घ्या. आता उद्या आपण ऑन सेइंग प्लीज याच्याबद्दल एक लेक्चर घेऊ आणि त्याच्यावर जमलंच तर एक ॲक्टिव्हिटी पण घेऊन टाकू, जर वेळ असेल तर. नाही तर मग अगोदर लेक्चर घेऊ, नंतर ॲक्टिव्हिटीला आपण सामोरे जाऊ. ओके माय फ्रेंड्स, टेक केअर.